महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण राज्यभरामध्ये देशभरामध्ये आंदोलनं चालू आहेत आणि आज या बौद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीनं आणि भारत मुक्ती मोर्चा वतीनं या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि जेल भरो आंदोलनाचा इशारा या संपूर्ण देशभरात देण्यात आलेला होता। त्यानिमित्तानं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत। मला सांगा नक्की मागणी काय, किती दिवसांपासून ही मागणी चालते, अजून काय मध्ये फरक पडलेला आहे? गेल्या 3 महिन्यापासून बोधगया येथे आमचे आदरणीय भंते जे त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत। जे बोधगया येथील जे महाबोधी महाविहार जे आहे हे या देशातील नव्हे तर संपूर्ण जगातील बौद्धांचं श्रद्धास्थान आहे। ते आमचं एकमेव असं श्रद्धास्थान असं आहे की ज्या ठिकाणी ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे आणि तो ब्राह्मणांचा कब्जा निघून ते महाबोधी महाविहार हे आम्हा बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी गेल्या 3 महिन्यापासून त्या ठिकाणी आमचे बौद्ध भंतेजी त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत। त्यांनाच पाठिंबा म्हणून भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, बुद्धिस्ट नेटवर्क या संघटनेच्या वतीनं पूर्ण देशभरामध्ये 3 मार्च पासून आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। 3 मार्च मध्ये आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं, त्यानंतर 8 मार्चला एक दिवसीय धरणे आंदोलन केलं, त्यानंतर 22 मार्चला रॅली काढून शासनाचा निषेध केला आणि त्याचा 4था टप्पा म्हणून आज आम्ही हे जेल भरो आंदोलन पूर्ण भारतातल्या 550 जिल्ह्यामध्ये आज 9 एप्रिल 2025 ला हे आंदोलन आम्ही घेतलेलं आहे। आणि ह्या महाबोधी महाविहार हे आमच्या बौद्धांच्या ताब्यात मिळाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही। वेळ प्रसंग पडला तर भारत बंद केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। हे आंदोलन करत असताना आंदोलनाची जी तीव्रता आहे ती अजून वाढताना दिसत नाहीये। अगदी शांतपणानं तुम्ही संविधानिक पद्धतीनं करताय, ठीक आहे, पण तुमच्यातलेच लोक यामध्ये सहभागी व्हायला टाळाटाळ करतात। अगदी बरोबर आहे तुमचं। आम्ही तथागत गौतम बुद्धांना मानणारे लोक आहोत। आम्ही शांतीला आणि या देशातल्या संविधानिक मार्गाने आंदोलन करणारे लोक आहोत। आम्ही संख्येला महत्व देत नाही, हा मुद्दा महत्वाचा आहे। या देशामध्ये हे यूएमच्या माध्यमातून आलेले बेकायदेशीर सरकार आहे। आत्ताच आपण बघितलं, मागच्या 2 दिवसापूर्वी वक्फ बोर्डाचा कायदा त्याने रातच्या 3 वाजेपर्यंत थांबून हा कायदा मंजूर करून घेतला। त्यामध्ये सुद्धा मुसलमानांच्या प्रॉपर्टीमध्ये 2 गैर मुस्लिम त्या ठिकाणी घातले। तसंच आमचा हा 1949 चा कायदा जो केंद्र सरकारनं आणि बिहार सरकारनं केला होता, बौद्धांच्या मंदिराच्या समितीमध्ये 4 बौद्ध, 4 हिंदू ब्राह्मण आणि 1 कलेक्टर, तो अध्यक्ष कधी असावा तर तो गैर बुद्धिस्ट असावा। अशा प्रकारे आमच्या बौद्धांच्या त्या महाबोधीच्या कमिटीमध्ये हे बहुसंख्येने ब्राह्मणांचा कब्जा त्या ठिकाणी केलेला आहे। आणि हा एक सॅम्पल अल्पसंख्याक SC/ST लोकांना या देशामध्ये टार्गेट करण्यात येत आहे। त्याचा आम्ही निषेध संविधानिक मार्गानेच करणार। जेल भरो हा आमचा 4था टप्पा आहे। आमची शासनाला विनंती नाही आहे, कळकळीची नाही आहे, आव्हान सुद्धा नाही, हे शासनाला गंभीर इशारा आहे। आम्ही संख्येने कमी असो, हा मेसेज या देशातल्या 85% बहुजनापर्यंत आम्ही पोहोचवलेला आहे आणि आम्ही हा मेसेज पोहोचवण्यासाठीच हे आंदोलनाचा रणनीती आहे, हा टप्पा आहे। आणि निश्चित महाबोधी महाविहार येत्या महिन्याभरातच आम्ही आमच्या बौद्धांच्या ताब्यात घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही। आपल्याबरोबर आता एक महिला पदाधिकारी आहेत, सुजाता पवार। खरं तर भारताकडे बघताना आपण जेव्हा परदेशामध्ये जातो तर हा भारत देश हा बौद्धाचा देश म्हणून ओळखला जातो। अगदी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा ज्यावेळी परदेशात जातात त्यावेळी बौद्धाच्या देशामधून मी आलोय, बुद्धाच्या देशामधून मी आलोय असे ओळख ते करून देतात। पण एकीकडे अशी ओळख करून देत आहेत आणि दुसऱ्या बाजूने तर महाबोधी महाविहारामध्ये ब्राह्मणांचं किंवा गैर बौद्धांचं त्यामध्ये समावेश करून घेतात। हे विरोधाभास नक्की कशामुळे होतो? हे असं आहे की बाहेरच्या देशात सांगतात की आम्ही म्हणजे बुद्धिझम पालन करतो
परंतु प्रत्यक्षात तसं दिसत नाही, कारण खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. तशा पद्धतीनं मोदी हे बाहेरच्या देशात जाऊन बोलत असतात, पण प्रत्यक्ष आपल्या देशात काय परिस्थिती आहे याची त्यांना जाणीव नाही आहे. नुकतंच 4 दिवसांपूर्वी वक्फ बोर्डाचा जो निकाल आहे तो मुस्लिमांच्या विरोधात लागलेला आहे. वक्फ बोर्ड बिल जे पास केलेलं आहे, मुस्लिमांच्या बाबतीत जो प्रकार घडला तोच बौद्धांच्या बाबतीत इथून पुढे घडेल काय? म्हणजे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात येईल का? का जसं मुस्लिमांच्या विरोधात जो कायदा केला तसा तुमच्या विरोधात जाणे शक्य आहे? असं ते करणार नाहीयेत, कारण भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरचा हा कायदा आहे आणि भारतीय संविधान देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंमलबजावणी केल्यानंतर हा कायदा 1949चा टेम्पल ऍक्ट रद्द करायला पाहिजे होता, परंतु तो त्यांनी रद्द केलेला नाहीये, तसाच स्थगित ठेवलेला आहे आणि तो कायदा त्यांना रद्द हा करावाच लागेल. स्थगित ठेवण्याचं कारण काय वाटतं तुम्हाला? स्थगित ठेवण्याचं कारण म्हणजे हे राजकारणच आहे आणि ह्याच्यामध्ये RSS चे जे बौद्ध भिक्खू आहेत ते घुसखोरी करत आहेत आणि लोकांना ते भ्रमिष्ट करून लोकांना वेगळ्या मार्गाने नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या निमित्तानं या ठिकाणी जे आंदोलनकर्ते आलेले आहेत त्यांनी असा इशारा दिलेला आहे की आज आम्ही जेलभरो आंदोलन करतोय, पण भविष्यामध्ये आणखी हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे आणि केवळ राजकीय हितापोटीच हे जे शासन जे करत आहे असा या ठिकाणी या आंदोलनकर्त्यांनी मनोगत व्यक्त केलंय.